न्यूज प्रभात मीडियामध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील येथील मुख्य रस्ता 3 राज्याला जोडणारा आहे। मात्र 3 राज्याला जोडणारा रस्ता अत्यंत दुर्लभ अवस्थेमध्ये दिसायला मिळत आहे। मात्र हा रोड अजूनही फुटलेला दिसायला मिळत आहे। हे थेट आपण जनतेच्या माध्यमातून प्रतिक्रिया घेऊया। रोड मी पाहतो मुख्यतः 3 वर्ष झाले आहेत। ह्या रोडला 3 वर्षात कमीत कमी 7-8 वेळा ह्या रोडाचं काम चाललं आहे। फक्त रिपेरिंग होते जात आम्ही दर महिन्याला कमीत कमी 10 ते 20 वेळा ह्या रस्त्याने जात असतो। कधी पाहिला रिपेरिंगचे काम होतात, पण आता हा रस्ता पाहिला हा मुख्यतः जे शाळकरी मुले असतात त्यांना आता तुम्ही पहा की ह्या इथून 2 व्हीलर तर जातच नाही आहे। आणि जेव्हा शाळेचे मुले जात असतील तेव्हा त्यांच्यावर किचड होते, कितीतरी मुले इकडे तिकडे पडत असतात। भविष्यात कधी मोठी घटना झाली तर त्याचा जिम्मेदार कोण राहील? तरी पण मी शासनाला विनंती करतो की हा रस्त्याला आपण जेणेकरून जो आमगाव ते सालेकसा आणि छत्तीसगड आणि इकडे मध्य प्रदेश हा मुख्य मार्ग आहे, याला कमीत कमी शासन लवकरात लवकर याला पक्का डांबरीकरण किंवा सिमेंटकरण करावे अशी आपला नम्र विनंती आहे। आणि हा रोड जो झालेला आहे याला लवकरात लवकर आपण दुरुस्त करावे अशी आपल्या शासनाला विनंती आहे। गाव ते सालेकसा मार्ग आहे, कामता चौकाच्या नंतर पेट्रोल पंपाच्या जवळ रोड खूप दिवसानं गड्डे वगैरे पडले आहेत। पहा खूप गड्डे आहेत रोडाला। किती वेळा लोक त्रासतात याच्यामुळं ॲक्सिडेंट होण्याची भीती असते। काय सांगावं, बस वगैरे गेले का पाणी उडत राहते लोकांवर। आम्ही जात राहतो रात्रंदिवस, खूप त्रास आहे रोडाच्यामुळं। नेतेही लक्ष देत नाही याच्याकडे, किती वेळा सांगून होते पण काही लक्ष देत नाही। हा रोड लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे। आमच्यासारख्या लोकांना खूप प्रॉब्लेम आहे। इथे तर पुष्कळ त्रास होतो आम्हाला। हे दरवर्षी असाच राहते हा, तिथे कोणी काही लक्ष देत नाही आणि असाच प्रवास करावा लागते। हा रस्ता सालेकसा आमगाव ते सालेकसापर्यंत 20 किलोमीटरची लांब आहे। तर दरवर्षी असाच राहते, असाच बारिश पाण्यामुळे असा त्रास होतो आम्हाला जायला। इथून आमची गाड्या खराब होतात, काही अपघात होतात इथे, कोणी लक्ष देत नाही। कोणी काय मागणी आहे शासनाकडे? मागणी आता अशी आहे आमची, कोणी पण लक्ष नाही देत ना, निवडून जातात इथून, असेच होतात ते। आता लक्ष दिलं पाहिजे का? हो, आता लक्ष दिलं पाहिजे। लोकांना असा त्रास होते। बघितला कशा प्रकारे येथील नागरिक होते आमगाव येथील, आणि नागरिकांनी थेट आपल्या समस्या सांगितल्या कशा प्रकारे विकास कार्य होते। तरीसुद्धा विकास कार्य झाल्यानंतरही सालेकसा आणि आमगाववरून जाणारा मार्ग आहे, पण तो मार्ग आत्तापर्यंत दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिकांनी नाराजगी व्यक्त करायला दिसायला मिळाले आहेत। जनप्रतिनिधी म्हणा किंवा लोकप्रतिनिधी यावर काय चर्चा करतात, शासन प्रशासन यावर काय निर्णय करते हे पाहण्यालायक असेल। अशाच बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राइब करा और बेल आइकन प्रेस करा। सरोज कावड़े, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया।